जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बऱ्याच लोकांची जे आहे ते मला कमेंट येतात आणि मी मित्रांनो तुम्हाला माहिती आपल्या या चॅनलवरती दररोज संध्याकाळी जे आहे ते लाईव्ह स्ट्रीम करून तुमचे चॅनल चेकिंग करत असतो। तर मित्रांनो, तुम्ही देखील संध्याकाळच्या लाईव्ह स्ट्रीमला येत नसाल तर नक्की या, कारण तिथं आपण चॅनल चेकिंग करत असतो। तिथून तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स पण यूट्यूबरसाठी भेटत असतात। तर मित्रांनो, त्यामध्ये मला असा एक कॉमनली क्वेश्चन विचारला जातो, आमचं वॉच टाइम आणि सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत, म्हणजे 1000 सबस्क्रायबर 4000 तास वॉच टाइम कंप्लीट झालेला आहे, पण आम्हाला मॉनिटायझेशनला अप्लाय करण्यासाठी अप्लायचा ऑप्शनच दिसत नाही आणि तिथं फक्त असं दिसत आहे की मे टेक अ अपडेट किंवा मे टेक अ वीक टू अपडेट असं दिसत आहे। तर याचा अर्थ काय नेमका आणि हे कशामुळे येत आहे, आमच्या चॅनलवरती काय प्रॉब्लेम झालेला आहे का? मित्रांनो, खरंच हा जो आहे तो यूट्यूबचा सगळ्यात मोठा माझ्या दृष्टिकोनातून चांगला निर्णय म्हणता येईल, कारण हा निर्णय त्याच लोकांसाठी आहे ज्यांना यूट्यूबवरती जे आहे ते शॉर्टकट मार्गाने जे मॉनिटाईज करत होते आतापर्यंत चॅनल, त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी ही वाईट गोष्ट आहे। आणि जर मित्रांनो तुम्ही तुमच्या मेहनतीने इथपर्यंत आला असाल, सबस्क्रायबर वॉच टाइम कंप्लीट केला असेल, तर तुम्हाला घाबरून जायची अजिबात काळजी नाही। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे इंटरेस्टिंग झालेलाच आहे। व्हिडिओला सगळ्यांनी या लाईक करा, या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो अशाच प्रकारे आपण यूट्यूबच्या टिप्स मराठीमधून या चॅनलवरती देत असतो। तर चला मित्रांनो, जराही नव्हे झालं तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता मी एक व्हिडिओज बनवला होता आपल्या या चॅनलवरती, तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आता कशा प्रकारे जो आहे ते स्कॅम चाललेला आहे की तुम्हाला फेक प्रकारे सबस्क्रायबर आणि वॉच टाइम वाढवून दिलं जातं। तर मित्रांनो, हे फेक वॉच टाइम फेक सबस्क्रायबर जे आहेत ते मित्रांनो काही काळानंतर ड्रॉप होतात चॅनलवर, म्हणजे निघून जातात किंवा मायनस होतं वॉच टाइम वगैरे, ठीक आहे। आणि यामध्ये काय होत होतं की यूट्यूबच्या हे लक्षात आलं की पाकिस्तान, भारत, अफगाणिस्तान या काही देशांमध्ये फेक मॉनिटायझेशनचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे। आणि त्यामध्येच मित्रांनो त्यांनी एक डिसिजन घेतला की ज्यावेळी पण तुमचं वॉच टाइम आणि सबस्क्रायबर कंप्लीट होतं, आधी कसं होतं, वॉच टाइम सबस्क्रायबर कंप्लीट झालं की त्या सेकंदाला लगेच तुम्हाला अपडेट म्हणजे अप्लाय करायचं होतं, कारण अपडेट कधी होत असतं, वॉच टाइम वगैरे लाईव्ह काउंट होत नसतं ते, तर 48 तासानंतर अपडेट होत असतं। म्हणजे समजा तुमचं आज वॉच टाइम कंप्लीट झालं असेल तर ते 48 तासानंतर तुमच्या अर्न सेक्शनमध्ये दिसायला चालू होतं। ओके, तर आता मित्रांनो हे अपडेट जे होत होतं त्यानंतर तुम्हाला लगेच अप्लाय करायचा होता, पण आता मित्रांनो यूट्यूबने काय केलेलं आहे, तुम्हाला 1 आठवड्यांचा कालावधी दिलेला आहे। 1 आठवड्याभर तुम्ही कुठल्याही प्रकारे चॅनलला अप्लाय करू शकत नाही मॉनिटायझेशनसाठी। ओके, आणि या काळामध्ये तुम्ही मित्रांनो व्हिडिओज टाकणे वगैरे सगळं काही चालू ठेवू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकत नाही। आणि मित्रांनो, हे कशासाठी केलेलं आहे, कारण एका आठवड्यात यूट्यूब हे चेक करणार आहे तुमच्या चॅनलवरती की तुमच्या चॅनलवरचे सबस्क्रायबर किंवा वॉच टाइम कमी होते का, किंवा ते मायनस होते का, किंवा जे फेक वॉच टाइम आहे ते रिड्यूस होते का, हे चेक करणार आहे। त्यासाठीच मित्रांनो ती नोटिफिकेशन तुम्हाला खाली दिसत असते, मे टेक अ वीक टू अपडेट असं काहीतरी एक लाईन बघायला भेटत असेल, तर मित्रांनो ती जर लाईन दिसत असेल तुम्हाला, काहीसुद्धा काळजी करू नका, 1 आठवड्यानंतर परत तुम्हाला नक्की जो आहे तो चॅनलला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करता येणार आहे। तर मित्रांनो, इतकंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये। हे अपडेट तुम्हाला यूट्यूबच्या दृष्टिकोनातून आणि तुमच्या यूट्यूबरच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत डिस्क्रिप्शनमधील प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा आणि यूट्यूबबद्दल सर्व नॉलेज घ्या। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।